आता हे रडणं कशासाठी आहे तुम्हाला पुढे माहितीच पडणार आहे. आज होता गुढीपाडवा, तर यावेळेस आम्ही काही गुढीपाडवा सेलिब्रेट करणार नव्हतो. त्यामुळे घरी काही बनवलं पण नाही आणि गुढी पण नाही उभारली. तिचं आबाकडे असं जाणं येणं सतत सुरूच असतं, तर त्यामुळे तिथे गुढी दिसली तिला. तर तिचं असं होतं की मी तिथे पूजा करते आणि माझा तू फोटो काढ. आता तिला सगळं माहितीच होऊन गेलं आहे की कोणता पण सण असला की छान तयारी करायची आणि फोटोज व्हिडिओज काढायचे असतात. एवढी धावपळ सुरू होती ना तिची, तर आम्हाला ते बघून एवढं हसायला येत होतं खूपच जास्ती. ते फोटोज काढायचे, व्हिडिओज घ्यायचे आहे, पूजा करायची आहे म्हणून तिने छान तयारी पण करू दिली. सगळ्या गोष्टीची घाई तर एवढी असते, आम्ही चालत नाही, डायरेक्ट धावायलाच लागतो. पूजा म्हटलं की आम्हाला काही सांगायचं कामच नाही. हळदी कुंकू कसं लावायचं, कशी पूजा करायची सगळं आम्हाला पाठ झालं आणि फायनली आमचा फोटोशूट कंप्लीट झाला. त्यानंतर मग घरचा किराणा संपला होता, तर रोशन बोलला की आपण डीमार्टलाच जाऊया. जसं एंटर केलं तसं रोशनने तिला ट्रॉलीमध्ये बसून दिलेलं. आम्ही तर एवढं शॉक झालो की ट्रॉलीमध्ये ती अगदी शांत असं बसून होती. भरपूर वेळ ती शांत बसली, भरपूर वेळ आम्हाला काही त्रास पण नाही झाला सगळ्या गोष्टी घ्यायला. घ्यायची का? पाणी पाहिजे तुला घ्यायची आहे का बॉटल ही? मग हे घे. हो. आता ट्रॉलीमध्ये तरी किती वेळ बसणार, उठायला तर लागणारच आहे. तर मग आम्ही उठलो आणि आता सगळ्या वस्तू ट्रॉलीमध्ये टाकायचं काम सुरू होतं. डीमार्टमध्ये गेलो आणि चीज पॉपकॉर्न खाणार नाही असं तर कधी होणारच नाही आहे. खूप भारी लागतात हे. त्यानंतर घरी आलो आणि छान असं जेवण एन्जॉय केलं. तर असा होता आजचा डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.